महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेला आदर्श आपण जोपासला पाहिजे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी प्रत्येकाने अंगीकार केल्यास जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये बुधवारी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंती उत्साहात साजरी झाली. जयंतीनिमित्त 22 सप्टेंबरपासून महाविद्यालयामध्ये कर्मवीर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्ताने आयोजित केलेला हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव डॉक्टर डी पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की रयत शिक्षण संस्था ही आमची मातृसंस्था आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतले पाहिजे. जातीपाती पलीकडे जाऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतले तर आरक्षणाविना आपण चांगली प्रगती साधू शकतो. महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेला आदर्श आपण जोपासला पाहिजे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी प्रत्येकाने अंगीकारल्यास जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, असे आवाहन केले. अण्णांच्यामुळं नक्कीच कर्मवीर अण्णा नसते तर आम्ही घडलो नसतो. आपल्या ग्रामीण भागातला कुणी घडला नसता. मी सातारला कॉलेजला गेलो, शिवाजी आपल्या संस्थेची शाखा हायस्कूलला गावाला लागलो म्हणून हायस्कूल तरी शिकलो. हायस्कूल पण झालं नसतं. नंतर हायस्कूल झाल्यावर मग संस्थेचं सातारचं कॉलेज दिसायला लागलं, जे अण्णांनी पहिलं कॉलेज काढलं छत्रपती शिवाजी कॉलेज. तिथं मला जायची संधी मिळाली. त्या कॉलेजमध्ये शिकलो. त्या कॉलेजमध्ये शिकल्यानंतर तो आदर्श जो तिथला घेतला, तिथला SK उन्होंने बापू आम्ही म्हणायचो प्राचार्य, तो शिकला. शेवटी आपल्या समोर आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजात वावरल्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला भरपूर होत असतो. त्या कॉलेजच्या वातावरणाचा परिणाम झाला आणि म्हणून राम ठाकूरचा, रामशेठ ठाकूर झाला. आता कोण रामशेठ ठाकूर कसा जन्माला आला असता पण तो रामशेठ ठाकूर म्हणून राहिला नसता की देणगीदार म्हणून पण झाला नसता. आता आमच्या गणेश ठाकूर सर पक्षाने आपल्या माझ्यावरती वाक्याने 3-4 वाक्य सांगितली. आपले रावसाहेब काय बोलले, अमुक काय बोलले, तमुक काय बोलले, वाक्य ऐकायला खरंच बरं वाटले मला. आणि अशाच प्रकारचं काही गोष्टी आहेत ना, त्या मधुकर भावे ते तर सांगताना अगदी म्हणजे काय लयबद्धपणाने सांगतात. त्यानं ते जे पुस्तक बाजार काढलेलं आहे त्यात सर्व अगदी राज्यातल्या केंद्रातल्या बऱ्याचशा मंत्र्यांचं वगैरे जे आहेत ना, त्यांनी काही वाक्य माझ्यावर टाकलेले आहेत, मेडिकच दिसलेले. आता जसं अनिल पाटलांच्या मी सांगितलं की ह्याच्यातून आहे, तसं ते दुसरे म्हणतात, म्हणजे आमची टीम आहे म्हणतात. आणि तसं दुसरेही म्हणतात की द्रौपदीची थाले, असंही वाक्य ते म्हणतात. द्रौपदीची थाले असंही म्हणतात. अशी बऱ्याचशा लोकांनी म्हटलं. पण आम्हाला जाणीव आहे की आम्ही अण्णांच्यामुळे घडलो, रयत शिक्षण संस्थेमध्ये आलो आणि त्याच्यानंतर मी घडलो. आता त्या निमित्तानं या विभागामध्ये इंग्रजी शिकण्याच्या दृष्टीने थोडंसं आम्हाला काही शाळा कॉलेज काढावं लागलं इथल्या भागातल्या लोकांसाठी. आणि ND पाटलांनी आम्हाला ताबडतोब परवानगी दिली. त्यावेळेला आपण आपली संस्था आहे आणि आणखीन इतर संस्थेच्या नावानं तर साहेबांचेच अण्णांचे शिष्य जनार्दन भगत, जे त्यांचे खास शिष्य, ND पाटलांचे कार्यकर्ते. आणि मग त्यांच्या नावाने मी ही काढली. CBSE स्कूल काढले, सिनियर कॉलेज काढले, त्याला A पुरस्कार मिळालं, आदर्श कॉलेज मिळालं. आणखीन आपण पुढे मोखाड्यापर्यंत गेलो. हे सगळं करत असताना आपली जी संस्था तरी ते बालक आहे आणि ते मातृसंस्था आमची कुठली आहे, रयत. आणि रयतेचं बालक म्हणून संस्था त्याची ती आपत्ता आहे. तर आपल्याला आपल्या आईला आपण कोणी विसरता कामा नाही, हे महत्वाचं आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर डी पाटील यांनी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षणाची जोड असणे आवश्यक आहे. स्वावलंबी शिक्षण हे कर्मवीरांचे व्रत विद्यार्थ्यांनी अंगीकारणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये
कर्मवीरांचे योगदान खूप मोठे असून कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अमूल्य क्रांती केली. आजच्या तरुण पिढीला कौशल्यपूर्ण विकास साधवायचा असल्यास अमेरिका, दक्षिण कोरिया यासारख्या विकसित देशांचा आदर्श समोर ठेवावा. समतेवर आधारित समाज रचनेची परंपरा कर्मवीरांनी पुढे नेली. कर्मवीर अण्णा चौकटीबाहेरील प्रज्ञावंत होते. महाराष्ट्राच्या प्रगतीचे मूळ रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्यात आहे असे सांगितले. संस्थेची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी देणगी कोणी दिली असेल तर ते महात्मा गांधींनी दिली. हे पण मित्रांनो आपण माहिती पाहिजे आपल्याला. मी तुम्हाला हे सांगत होतो की अशा प्रकारे संस्थेला उभं करताना दोन घटकांना कर्मवीरांनी जवळ घेतलं आणि त्यांनी नितांत प्रेम केलं. एक म्हणजे समाजकारणी किंवा राजकारणी. आता जे 100 वर्ष एखादी संस्था मोठी होत जाते. मी केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे आणि केमिस्ट्रीमध्ये एक सेकंड लॉ आहे थर्मोडायनामिक्सचा. पी टी सायन्सची मुलं असतील, जर साईज वाढली ना संस्थेची, निसर्गामध्ये कुठल्याही गोष्टीची साईज वाढली की त्याच्यामध्ये केओस वाढतात, विस्कळीतपणा वाढतो. तर संस्था एवढी मोठी झाली तर त्याच्यामध्ये विस्कळीतपणा यायला पाहिजे ना. पण कर्मवीरांनी अशा पद्धतीने ही वाटचाल निर्माण केलेली असल्यामुळे ही सत्याची आहे, ही श्रमाची आहे. श्रमदान हा एक प्रयोग कर्मवीरांचा. किती इनोव्हेशन्स आहेत तुम्ही शेकडो सांगू शकाल, इतके इनोव्हेशन्स आहेत. कुठल्याही क्षणी कर्मवीरांसमोर संकट आलं पण त्या संकटाला तोंड देताना त्यांनी आपल्या शिवाजी महाराज होते, इनोव्हेटिव्ह होते प्रत्येक ठिकाणी. शिक्षणाच्या प्रयोगामध्ये कर्मवीरांसारखं इनोव्हेशन जगामध्ये तुम्हाला कोणीही दिसणार नाही. आपण जर त्याचा अभ्यास करू म्हटलो तर. तेव्हा सगळ्या या अर्ध्या महाराष्ट्रामध्ये 50% महाराष्ट्रामध्ये जे कार्यकर्ते, म्हणजे मी नगर जिल्ह्यात काम केलं, मला भाग्य इतकं मोठं ठाकूर सरांचं आमचं की आम्हाला हे सगळे कार्यकर्त्यांच्या सोबत बघायला मिळालं, अनुभवायला मिळालं. तिकडे काळे साहेब असतील, कोले साहेब असतील, इथे ठाकूर साहेब आहेत, रावसाहेब शिंदे साहेब होते. मी परवा 15 दिवसापूर्वी श्रीरामपूरला गेलो होतो. डॉक्टर राजीव शिंदे संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य आहेत. एक 5 मिनटं का मी 5 मिनटं त्यांना म्हटलं मला 5 मिनटं भेटायचं आहे. मी गेलो त्यांना भेटायला, कारण ते सर्जन आहेत. म्हटलं त्यांचा जास्त वेळ घ्यायला नको. ते 2 तास मला सोडलं नाही त्यांनी. 2 तास एकाच विषयावर आमची चर्चा होती. काय चर्चा होती मित्रांनो? आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब एवढ्या एका विषयावर 2 तास. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, महेंद्र घरत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, एस के कंगोरे, प्राचार्य डॉक्टर अमोद ठक्कर, उपप्राचार्य डॉक्टर आर ए पाटील, प्राध्यापक प्रवीण गायकर, डॉक्टर प्रफुल्ल वशेणीकर, डॉक्टर यशवंत उलवेकर, डॉक्टर लक्ष्मण गवळी, प्राध्यापक सुनीता काटकर, प्राध्यापक ललिता अवचिते यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.